तर हॅलो गाईज, मी आहे किरण. तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती. याआधी मी 2 मेकअप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही आत्तापर्यंत बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला तो मेकअप व्हिडिओ कसा वाटला. आणि आजसुद्धा आपण एक मेकअप करणार आहे. तर त्यासाठी मी सर्वात आधी मॉइश्चरायझर लावले. मॉइश्चरायझर लावून झाल्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावल्याच्या नंतर हा जो क्रायलॉन पॅलेटमधला 6-60 हा जो शेड आहे तो मी जिथं पिगमेंटेशन आहे माझ्या चेहऱ्यावरती तिथे मी तो लावते आहे. आणि हा सगळं लावून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती सेटिंग स्प्रे मारायचं आहे. सेटिंग स्प्रे मारल्याच्या नंतर हा जो आपण लावलेले करेक्शन आहे जे आपण आपल्या चेहऱ्यावरती केलेले आहे ते सेट होऊन जातं. आणि किती म्हणजे 7 ते 8 तास हा बेस जो आहे ना तो हलत नाही. माझ्या डोळ्यावरती पण तुम्ही बघू शकता पिगमेंटेशन आहे तर मी तिथं तो सुद्धा लावून घेतलेला आहे. सेटिंग स्प्रे मारल्याच्या नंतर हा मेबलिनचा सुपर स्टे फाउंडेशन आहे, लिक्विड बेसमध्ये आहे. अतिशय सुंदर असा फाउंडेशनचा कलर आहे. माझ्या स्किन टोनला एकदम मॅच होतो. तुम्ही बघू शकता किती स्मूथली चेहऱ्यावरती लागतोय आणि बिलकुल पण हेवी वाटत नाही, केकी होत नाही आणि एकदम सुंदर पद्धतीने हा चेहऱ्यावरती एकदम सेट होऊन जातो. तर मी हा शेड जास्त प्रेफर करते. मला हा शेड जास्त आवडतो लिक्विड बेसमध्ये. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. 330 फाउंडेशनचा शेड नंबर आहे. डस्की स्किनसाठी खूप छान आहे. जे मीडियम डस्कीमध्ये येतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान शेड आहे. आणि फाउंडेशन लावून झाल्याच्यानंतर ब्रशने मी सर्वात आधी अप्लाय केलं होतं. त्याच्यानंतर मी ब्लेंडरच्या सहाय्याने चांगलं सेट करते आहे फाउंडेशन इवन व्हायला हवा म्हणून. त्याच्यानंतर आपण नोज कॉन्टोर आणि मी चिक्स कॉन्टोर करणार आहे. हा क्रायलॉन पॅलेटमधला डार्क शेड मी घेतलेला आहे कॉन्टोरसाठी आणि तो छान पद्धतीने आपण फाउंडेशन ब्रश जो मी यूज केलेला आहे त्याच ब्रशने मी तो मर्ज करते आहे स्किनमध्ये. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने तो स्किनमध्ये मर्ज झाला. आणि त्यानंतर आपण ब्लश लावतो आहे. लवरचं क्रीम ब्लश आहे ना तो मी लावते आहे. आणि क्रीम ब्लश झाल्याच्या नंतर मी आय मेकअप करेल. तर आय मेकअप जो आहे ना तो मी करायचा प्रयत्न दुसरा करत होते पण तो झाला दुसराच. तर जसं आपण बेस सेट करण्यासाठी आधी पावडरने तो बेस जो आहे ना डोळ्याचा तो आपण सेट करणार. त्याच्यानंतर मी ब्लॅक कलरचा आय शॅडो घेतला आणि पूर्ण डोळ्यावरती तो पसरवला आणि जो डार्क ब्राऊन शेड असतो त्याने मी तो शेड ब्लेंड केलेला आहे पूर्ण डोळ्यांवरती. तर तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मला दुसरा करायचा होता आय लुक पण तो ना माहिती नाही काय झालं पण तो काही जमेना त्याच्यामुळे मी तो काही केला नाही. तर जो सोपा पद्धतीने मला जो करता आला मी तो ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही नक्की मला सांगा की आय लुक कसा वाटला तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती शिमर लावलेला आहे दोन्ही डोळ्यांवरती. जास्त नाही लावला, फक्त फार थोडं प्रमाणात मी लावलेलं आहे. आणि मी आत्ता शूट करायचं विसरले ॲक्च्युली. मी आयलायनर आणि आयब्रो जी आहे ती व्हिडिओ पॉज असल्याकारणाने तो शूट नाही झाला. तर मी आता तुम्ही बघा की मी पावडरने NYXचं जे पावडर पॅलेट आहे त्याच्यामधला बनाना जो शेड आहे त्याने मी फेस हायलाईट करते आहे. याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मी क्रीमने फेस हायलाईट केला होता पण आज मी पावडरने हायलाईट करते आहे. जरी आता तो एकदम ब्राईट दिसत असेल तर याच्यानंतर आपण याच्यावरती सेटिंग स्प्रे मारणार आहे. सेटिंग स्प्रे मारल्याच्यानंतर तो जो बेस आहे ना तो एकदम छान पद्धतीने बसतो आणि जो आत्ता व्हाईट कास्ट दिसते आहे फेसवरती ते एकदम कमी होते आणि एकदम छान पद्धतीने बेस जो आहे ना तो एकदम स्मूथ दिसतो. तर आता मी सेटिंग स्प्रे मारल्याच्यानंतर आपण आता लिपस्टिक लावून घेऊया.
लिपस्टिक ही नाही इनसाईड कॉस्मेटिकची आहे, सॉरी. तर तुम्ही बघा किती सुंदर बेस बसलेला आहे. आणि तुम्हाला नक्की मेकअप आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.